गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरणात कसा उत्साह संचारतो, पण शेवटी तोही दिवस येतो ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं असतं. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या प्रथा आहेत. कोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, कोणाकडे 5 दिवसाचा, कोणाकडे 7 दिवसाचा, तर काही जणांकडे 10 दिवसाचा गणपती असतो आणि आपापल्या प्रथेप्रमाणे गणपती विसर्जन केलं जातं. पण गणपती विसर्जनाचा नेमका विधी कसा? गणपती विसर्जनाची पूजा नक्की कशी करावी? चला जाणून घेऊया. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी. गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यापैकी कशाचाही नैवेद्य दाखवावा. गणपतीला नवीन वस्त्र अर्पण करावेत. एका कापडामध्ये सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडामध्ये गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करावी आणि जय जयकार करावा. गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल गणपतीकडे क्षमा याचनाही करावी. गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू सुद्धा विसर्जित कराव्या. पूजा पूर्ण झाल्यावर प्रार्थना करावी आणि विसर्जनासाठी याप्रमाणे मंत्र म्हणावा. यातुम देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. हा मंत्र आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत, तो सुद्धा तुम्ही बघून म्हणू शकता. असा हा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. म्हणजे पूर्वीप्रमाणे प्राणप्रतिष्ठेने आलेलं देवत्व विसर्जित होतं. यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी आणि मग गणेशाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला असा जयघोष नक्की करावा. काळानुसार सगळ्यांनाच वाहत्या पाण्यात गणेशाचं विसर्जन करणं शक्य नसतं. अशा वेळी जर तुमची मूर्ती शाडूची किंवा मातीची असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा विसर्जन करू शकता. घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी एका मोठ्या टबमध्ये किंवा बादलीमध्ये किंवा गंगाळ्यामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यावं. त्यामध्ये हळद, कुंकू, फुलांच्या पाकळ्या, गंगेचं पाणी मिसळून ठेवावं. विसर्जनाची मूर्ती 3 वेळेस पाण्यामध्ये भिजवून नंतर पूर्ण बुडवा. त्यानंतर प्रसादाचे वाटप करून श्री गणेशाला अखेरचा निरोप द्या. तुमची गणेश मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असू द्या, शाडूची असू द्या किंवा मातीची असू द्या, त्याचं विसर्जन तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर घरीच एक मोठा टब घ्यायचाय किंवा बादली किंवा घंगाळ घ्यायचंय. त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचंय. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, फुलांच्या पाकळ्या, गंगेचं थोडंसं पाणी मिसळायचं आहे आणि बाप्पाचं विसर्जन करण्यापूर्वी बाप्पाची आरती करायची आहे, बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रसाद वाटप करायचंय. बाप्पाला निरोप देताना दही भाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सुद्धा सोबत देण्याची प्रथा आहे. आता शाडूची मूर्ती असेल तर काही अडचण नाही. तुम्ही ती मूर्ती 3दा त्या टबात किंवा घंगाळ्यामध्ये पाण्यात बुडवून विसर्जित करू शकता. परंतु मूर्ती जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर ती लवकर विरघळणार नाही. त्यामुळे विसर्जन करताना खाण्याचा सोडा पाण्यात वापरला तर मूर्ती लवकर विरघळेल असं तज्ज्ञांनी सांगितलंय. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवावी. 72 ते 96 तासांमध्ये मूर्ती विरघळते. त्यापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, गवत, रंग आणि अन्य घटक सुटे होतात. मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये तर पीओपीचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते. हे पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते. साधारण गणेश मूर्ती पूर्ण सामावू शकेल अशी बादली प्रथम घ्यायला हवी. त्यात पुरेसं पाणी ओतावं. जितकं मूर्तीचं वजन आहे तितक्याच वजनाचा खाण्याचा सोडा बादलीमध्ये टाकावा. एका काठीने मिश्रण ढवळावं. सोडा पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यात गणेश मूर्ती ठेवावी. त्यानंतर दर 2 तासानंतर बादलीमध्ये काठीने थोडंसं पाणी ढवळावं. साधारणतः 72 ते 96 तासांमध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळते. हे सगळं कधी जर तुमची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर. जर शाडूची किंवा मातीची मूर्ती असेल तर प्रश्नच नाही, ती लगेच विरघळेल. मूर्ती विरघळल्यानंतर त्याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो. गणेश मूर्तीचं घरच्या घरी विसर्जन करताना त्यात खाण्याचा सोडा वापरावा हा प्रयोग पुणे महानगरपालिकेने यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे तलावात न जाता घरच्या घरीच भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन करता येतं. विसर्जन केल्यानंतर त्याचा वापर तुम्ही बागेत खत म्हणून सुद्धा करू शकता. आता आणखीन एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे गणपती बाप्पा सोबत असलेल्या निर्माल्याचं काय करायचं. बऱ्याचदा तर अगदी 10 दिवसांची फुलं आणि दुर्वा साठवली जातात आणि मग ती गणपती बाप्पा सोबत नदीतच विसर्जित केली जातात.
पण जर आपण घरच्या घरीच विसर्जन करत असू तर त्यांचं करायचं काय? तर लक्षात घ्या, निर्माल्यावर तुम्ही पाणी जरी शिंपडलं तरी त्याचं विसर्जन होतं. त्याला अगदी नदीतच नेऊन टाकायला हवं असं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या निर्माल्यावर पाणी शिंपडा, ते विसर्जित होईल आणि त्यानंतर त्याचा सुद्धा तुम्ही खत म्हणून वापर करू शकता. मित्रांनो, शेवटी भक्तिभाव महत्वाचा. त्यामुळे निसर्गाला हानी होणार नाही, कुठल्याही प्रकारचं निसर्गाचं नुकसान होणार नाही. अशाच प्रकारे आपण आपला कुठलाही सण साजरा करायला हवा, नाही का? गणेशाचं विसर्जन करणं हा तर अनंत चतुर्दशीचा दिवशीचा एक भाग आहे. पण भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असं का म्हणतात हे तुम्हाला माहितीये का? या दिवशी अनंत म्हणजेच विष्णूची पूजा करतात, अनंताचं व्रत करतात. भगवान श्री विष्णूंचंच एक नाव अनंत आहे. आपल्यावर आलेलं संकट दूर व्हावं आणि आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावं म्हणून सतत 14 वर्ष 14 गाठी असलेला रेशमी दोरा यालाच अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. या व्रताचं वैशिष्ट्य म्हणजे पांडवांना द्यूतामध्ये हारल्यानंतर वनवासाला जावं लागलं. 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे याच आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून हेच अनंत व्रत करण्याचा सल्ला भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना दिला होता, अशी कथा सांगितली जाते. आपल्या सणवारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो. त्यातीलच एक पर्व अनंत चतुर्दशीला संपतं. अनंत हे विष्णूंचं एक नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीचं हे व्रत कसं केलं जातं? 14 प्रकारची फुलं, 14 प्रकारची फळं, 14 प्रकारची धान्य आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरकासह अनंताची पूजा केली जाते. हा दोरक म्हणजेच एक दोरा अनंत म्हणून ओळखला जातो. हा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारच्या संकटातून आपलं रक्षण करतो, अशी श्रद्धा आहे. या प्रकारे पूजा झाल्यानंतर या पूजेचं विसर्जन सुद्धा त्याच दिवशी केलं जातं. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पितृपक्ष चालू होतात. पितरांच्या सेवेचे दिवस चालू होतात. म्हणूनच अनंत चतुर्दशीला एक पर्व संपतं आणि दुसरं पर्व चालू होतं असं म्हटलं जातं. मग काय मंडळी, अनंत चतुर्दशीच्या या व्रताबद्दल तुम्हाला माहिती होती का? अनंत चतुर्दशीला अनंत चतुर्दशी का म्हणतात हे तुम्हाला माहित होतं का? कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.